हॅलो स्टुडंट्स, आपण पुढचा पोर्शन बघणार आहोत. पार्ट 2 चा हा जो फोर्थ लेसन आपण स्टार्ट केला पाठीमागच्या लेक्चरमध्ये काही बेसिक कन्सेप्ट आपण बघितल्या. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं टेबल बघितला, फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट बघितले. कोणते कोणते फॅक्टर्स होते, आर्टिफिशियल असतील, नॅचरल असतील, असे वेगवेगळे फॅक्टर्स आपण स्टडी केलेले आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय बघितलं, टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट बघितलं. मागचा व्हिडिओ कंप्लीट करूनच मग पुढे स्टार्ट करायचं आहे. आज आपल्याला चर्चा करायचं आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं का गरजेचं आहे, पहिले ते समजून घेऊया. बघा रे, काल लास्ट लेक्चरमध्ये आपण चर्चा केली की काही नॅचरल फॅक्टर आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत, ते काय करत असतात, एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. याच्यावर एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे बघा. राईट अ शॉर्ट नोट ऑन द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता तुम्हाला एवढीच चर्चा करायची आहे, त्याच्या आन्सरमध्ये लिहायचं काय, पहिले सांगायचं कोणत्या कोणत्या फॅक्टरमुळं एन्व्हायरमेंटला त्रास होतोय. कोणत्या कोणत्या फॅक्टरमुळं त्रास होतोय? नंबर 1 नॅचरल फॅक्टर्स, नंबर 2 आर्टिफिशियल फॅक्टर अँड नंबर 3 पोल्युटेड फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स आहेत? पोल्युटेड फॅक्टर्स. ते क्रिएट द इम्बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट. काही अशा नेचरमध्ये ऍक्टिव्हिटी होत असतात त्याच्यामुळे नेचरमध्ये इम्बॅलन्स क्रिएट होत आहे. बघा रे, किंवा काही असे पोल्युटेड फॅक्टर्स आहेत त्यांच्यामुळे नेचरमध्ये काय होत असतं, इम्बॅलन्स क्रिएट होत असतं. पहिला पॉईंट लगेच पाठांतर करूया. हा जर ह्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन असल्यामुळं आपण याचा आन्सर लगेच पाठांतर करणार आहोत. कोणतं? सम नॅचरल फॅक्टर, आर्टिफिशियल फॅक्टर अँड पोल्युटेड फॅक्टर्स क्रिएट्स द इम्बॅलन्स इन द नेचर. कोणते कोणते फॅक्टर? नॅचरल, आर्टिफिशियल आणि पोल्युटेड. मग नेचरमध्ये जर इम्बॅलन्स क्रिएट झालं तर काय होते बघा. तर याच्यामुळं काय होते बघा. कोणतं? थोडं फ्लो चार्ट तयार करूया. कोणते कोणते फॅक्टर आहेत? नॅचरल कॉमा आर्टिफिशियल कॉमा पोल्युटेड फॅक्टर. बघा कोणते कोणते? natural, artificial, and polluted factors. They create the imbalance in the nature. They create the imbalance in the nature. ह्याच्यामुळं काय होतंय? Creates the imbalance in nature. नेचरमध्ये याच्यामुळं काय होतंय? इम्बॅलन्स क्रिएट होते. मग हे इम्बॅलन्स झाल्यामुळं काय होतंय? मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम अरायझेस. खूप सारे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम येतात. जसं वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, बायोडायव्हर्सिटीमध्ये चेंज येत आहे, ग्लोबल वॉर्मिंग, ओशन ऍसिडिफिकेशन झालेलं आहे, क्लायमेट चेंज. हे काही लिहायची गरज नाही. फक्त एवढेच पॉईंट लिहायचे. कोणते? की सम नॅचरल, आर्टिफिशियल अँड पोल्युटेड फॅक्टर्स इट क्रिएट्स द इम्बॅलन्स इन नेचर अँड मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हॅव बीन अरायझेस. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हे एक महत्वाचं प्रॉब्लेम झालेलं आहे. बघा रे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन होऊन जे नॅचरल ब्युटी होती ती आता राहिलेली नाही. काय काय अडचणी येतात हे बघा. असं वॉटर पोल्युशन होताना दिसतंय तुम्हाला. समुद्रामध्ये असं खराब आपण सगळ्या वस्तू टाकल्यामुळं ते सुद्धा, त्याची सुद्धा ब्युटी आता राहिलेली नाही. सगळ्यात महत्वाचं एक असं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नसल्यामुळं अशा प्रकारचा कचरा, अशा प्रकारचं तुम्हाला एअर पोल्युशन होताना दिसतंय. म्हणजे असे खूप सारे एन्व्हायरमेंटमध्ये काय येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत. मग हे एन्व्हायरमेंटमध्ये आलेल्या प्रॉब्लेममुळे काय होईल? डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल. ह्यालाच कंप्लीट करू फ्लो चार्टला. त्याच्यामुळं काय होतंय? डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन प्रॉपर्टीज ऑफ, याचा परिणाम कशावरती पडतो? प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉइल. म्हणजे जे आपल्याला प्युअर एअर मिळत होतं, प्युअर वॉटर मिळत होतं, प्युअर सॉइल मिळत होतं, आता ते मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतंय? इट विल हार्मफुल टू ह्युमन
and other living organism. It will harmful to the human and other living organism. बस एवढं आन्सर लिहिले तरी बस होते. सांगायचं की एन्व्हायरमेंटमध्ये नॅचरल, आर्टिफिशियल आणि पोल्युटेड फॅक्टर असल्यामुळं काय होतंय त्याच्यामध्ये इट क्रिएट्स द इम्बॅलन्स इन नेचर. इम्बॅलन्स झाल्यामुळं काय होतंय मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हॅव बीन अरायझेस अँड इट because of the environmental problem, direct or indirect changes in the properties of the air, water and soil. आपल्याला जे गुड क्वालिटी ऑफ एअर, गुड क्वालिटी ऑफ वॉटर, गुड क्वालिटी ऑफ सॉइल न मिळाल्यामुळं ते आपल्यासाठी हार्मफुल आहे आणि डेंजर आहे. मग हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. हे सगळं जर होऊ द्यायचं नसेल म्हणजे आपल्याला गुड क्वालिटी ऑफ एअर, वॉटर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे आणि आपल्या बॉडीमधल्या प्रोसेस, लाईफ प्रोसेस ज्याला म्हणतो आपण एकदम स्मूथली चालल्या पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे फॉर आवर सेल्फ अँड फॉर आवर नेक्स्ट जनरेशन, अपकमिंग जनरेशन. जे येणारं जनरेशन आहे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा की चांगल्या क्वालिटीचे एअर, वॉटर, सॉईल आपल्याला मिळालं पाहिजे. चांगल्या क्वालिटीचा ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं पाणी आपल्याला प्यायला मिळालं पाहिजे. हे सगळं जर मिळायचं असेल तर सर्वांनीच काय केलं पाहिजे? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. हा एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. PYQ पण आहे. बऱ्याच वेळा बोर्डामध्ये पण पडलेला आहे. याचा आन्सर एवढंच फ्लो चार्ट आहे. जास्त लोड घ्यायचं नाही. हा थेअरी लेसन आहे. याच्यामध्ये 1 दिवसामध्ये याची तयारी होऊन जाते. मग पुढं पुढंच तुम्हाला सांगितलंय की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन याचं सुद्धा बोर्डामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन कशामुळे होतं. तर पार्ट 2च्या 5th लेसन मध्ये तुम्ही शिकणार आहात किंवा काहींना झाला असेल तर तुम्ही शाळेमध्ये वगैरे बघितलं असेल. तिथे एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतं. ज्याच्यामध्ये ते पॉवर प्लांट मधून असे काही रेडिएशन रिलीज होतात. कुठले रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात? फॉर एक्झाम्पल युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम असे एलिमेंट आहेत जे रेडिएशन रिलीज करतात. रेडिएशन म्हणजे असे लाईट रेज त्याची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त आहे, वेव्हलेंथ थोडी जास्त आहे. म्हणजे काय होतंय त्याची फ्रिक्वेन्सी एवढी जास्त आहे की ते आपल्या बॉडीवर पडले तर आपल्या बॉडीची स्किन सुद्धा जळू शकते. मग असे जे रेडिएशन तयार होतात त्याच्यामुळं काय काय होऊ शकतं? हा सुद्धा PYQ आहे पहा. बोर्डामध्ये बऱ्याच वेळा विचारलेला PYQ, PIMP तुम्ही लगेच लिहून चार्ट कंप्लीट करा. इफेक्ट ऑफ द रेडिएशन. एक तर रेडिएशन आपल्या बॉडीवरती पडले तर ना पहिलं काम होते कॅन्सरस अल्सरेशन तयार होते. कॅन्सरस काय होते? अल्सरेशन म्हणजे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. एक. दुसरं म्हणजे बॉडीमधले टिश्यू काय होतात? डिस्ट्रॉईड होतात. टिश्यू डॅमेज होतात. तिसरं म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर तयार होते. जेनेटिक चेंजेस होतात आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. म्हणजे 4 गोष्टी हे लक्षात ठेवायच्या. 1 कॅन्सरस अल्सरेशन. 2 टिश्यूज इन द बॉडी आर डॅमेज. नंबर 3 जेनेटिक चेंजेस किंवा जेनेटिक डिसऑर्डर होते. गेल्या वर्षी आपण बघितलेले आहेत. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अशा काही जेनेटिक डिसऑर्डर आपण चर्चा केलेली आहे. चौथं काय होतं इथं? व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. डोळ्याला दिसत नाही. बघा 4 पॉइंट परत एकदा. कॅन्सरस अल्सरेशन, टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉईड, जेनेटिक डिसऑर्डर आणि चौथं म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. कॅन्सरची एखादी गाठ आल्यासारखं होऊ शकतं. बॉडीमधल्या टिश्यू, ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. त्याच्यानंतर जेनेटिक डिसऑर्डर तयार होऊ शकते. ते रेडिएशन आपल्यामध्ये आले तर आपल्या जनरेशनला तर त्याचा परिणाम होईलच होईल. पण आपलं येणारं जनरेशन असेल त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा हे डिफेक्ट येऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे डिसऑर्डर कळते जन्मतः होणारे आजार. आणि दुसरं म्हणजे व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. डोळ्यावर जर ते रेडिएशन पडले तर तुम्हाला पूर्णपणे दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ही रेडिएशन डेंजर आहेत. मग हे जे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन होऊ शकतंय ते सुद्धा आपण कंट्रोल केलं पाहिजे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट पार्ट 2 मध्ये स्टडी करत असताना आपण डिटेलमध्ये यानंतर जो लेसन आहे आता त्याच्यामध्ये डिटेल एक लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. आता हे 4 पॉइंट लक्षात ठेवूया. कोणतं? कॅन्सरस अल्सरेशन. दुसरं टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉईड. तिसरं जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक चेंजेस. चौथं व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. हे 4 पॉइंट पाठ करा. फार फार महत्वाचं PYQ आहे. इम्पॉर्टंट आहे एकदम. त्याच्यानंतर बघा नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन? आताच चर्चा केली.
टू गेट द गुड क्वालिटी ऑफ एअर वॉटर सॉइल, आपल्याला जर गुड क्वालिटीचं एअर वॉटर सॉइल पाहिजे असेल, तर काही असलं वातावरण नको असेल, तर आपण काय केलं पाहिजे? एन्व्हायर्मेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. पण जनरल पब्लिकमध्ये एन्व्हायर्मेंटल कन्झर्वेशन साठी जनरल पब्लिकमध्ये अवेअरनेस नसते, जागरूकता नसते. त्या लोकांना वाटतं मी एकट्याने खराब केलं म्हणजे काय होणार आहे? किंवा मी एकट्याने झाड लावलं म्हणजे असा विशेष काय फरक पडणार आहे? तर सर्वांनी जर असा विचार केला, तर एन्व्हायर्नमेंट खराबही होऊ शकतं. सर्वांनीच जर चांगला विचार केला आणि आपण सुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला, लोकांना सांगितलं पाहिजे, शिक्षण आपण घेतलेलं आहे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, की कुठल्या ॲक्टिव्हिटी ह्या एन्व्हायर्नमेंटला त्रास देणार आहेत. ॲक्टिव्हिटी विच आर हार्मफुल टू द एन्व्हायर्नमेंट, ॲक्टिव्हिटी विच आर युजफुल टू द एन्व्हायर्नमेंट. ही ज्या ॲक्टिव्हिटी एन्व्हायर्नमेंटसाठी त्रासदायक आहेत, अशी कोणतीच ॲक्टिव्हिटी आपण केली नाही पाहिजे. आपणच एन्व्हायर्नमेंट खराब करू शकतो. आपणच एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन करू शकतो. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन. याच्यामध्ये लार्ज स्केल पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. स्वतः तरी एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन कराच करा, पण इतरांना पण आपल्यामध्ये घेतलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे आणि एक मोठी टीम झाली पाहिजे. एक मोठी टीम झाल्यानंतर एकतर आपण एन्व्हायर्नमेंट खराब करणार नाही आणि एन्व्हायर्नमेंट सुधारण्यासाठी, एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ओके. देअर शुड बी अ लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल. असं एक दोघांनी स्टार्ट करायचं आहे, पण असे खूप सारे लोक त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि सर्वांनी मिळूनच एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. मग एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा विचार हा एकट्याने करू शकतो, पण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन एक व्यक्ती करू शकत नाही. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी काय गरजेचं आहे मग? लार्ज स्केल पार्टिसिपेशन. सर्व लोकांनी एकत्र येऊन हे एक प्रोजेक्ट हाती घेतला पाहिजे आणि सर्वांनीच याच्यामध्ये सहभाग नोंदवून थोडं-थोडं काम केलं पाहिजे. आता हे बोर्ड पी-वाय-क्यू आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. कंप्लीट द चार्ट, कंप्लीट द टेबल असा क्वेश्चन येतो. व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन? क्वेश्चन आहे. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला काही ब्लँक दिलेत. हे असा क्वेश्चन येतोय. व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन? आणि हे सगळे पॉइंट जे असतात ते ब्लँक ठेवलेले असतात. 3 मार्काला व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे पहा. PIMP आहे. मग काय सांगूया? पहिला पॉइंट एक-एक पाठ करायचे फक्त काहीच लॉजिक नाही. टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. पहिला पॉइंट पाठ झाला. नेचरमध्ये येणारे नॅचरल प्रॉब्लेम असतील किंवा आर्टिफिशियल प्रॉब्लेम असतील, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन. दुसरं काय सांगता येईल? टू मेंटेन द बॅलन्स इन अ नेचर. बॅलन्स कशामध्ये मेंटेन होतं? फूड चेन. दुसरं काय? व्हेरियस सायकल. कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल या सगळ्यामुळे बॅलन्स मेंटेन होतं. पण ते बॅलन्स मेंटेन राहिले का आता? नाही राहिलं. जर तुम्हाला ते पुन्हा बॅलन्स मेंटेन ठेवायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. टू मेंटेन द बॅलन्स इन अ नेचर. पहिला पॉइंट काय? टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. पहिले हे 2 पॉइंट माझ्याबरोबर पाठ करूया. सगळ्यांनी लगेच लिहून घ्यायचं. नोटबुक काढायचं आणि अभ्यास करत राहायचं. पहिला पॉइंट कोणता आहे मग? टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. दुसरा कोणता आहे? टू मेंटेन द बॅलन्स इन अ नेचर. हे 2 झाले प्रॉब्लेम. आता बघितलेलं आपण बघूया. कोणतं? टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड. आपल्याला प्युअर क्वालिटीचे, ओरिजिनल क्वालिटीचे वॉटर, लँड म्हणजे सॉइल आणि एअर पाहिजे असेल, तर आपण काय केलं पाहिजे? एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. एन्व्हायर्नमेंटमध्येच ऑलरेडी एवढं मोठं फिल्टर आहे. दुसऱ्या कुठल्याच फिल्टरची गरज नाही. पण आपल्याकडे येणारं वॉटर असेल, एअर असेल, हे आपल्याला व्यवस्थित मिळालं नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मास्कचा वापर करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी फिल्टरची गरज पडत आहे, वॉटर फिल्टरची गरज पडत आहे. एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन केलं तर नेचर ऑटोमॅटिक त्याला प्युरिफाय करतं आणि आपल्याला जे मिळतं ते गुड क्वालिटी ऑफ एअर, वॉटर आणि सॉइल. ते आपल्याला जर गुड क्वालिटी ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल पाहिजे असेल, तर आपण एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. टू प्रोटेक्ट द अँड कन्झर्व्ह द बायोडायव्हर्सिटी. द व्हरायटी इन द लिव्हिंग थिंग्स इट इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. थाउजंड्स ऑफ प्लांट्स आहेत, थाउजंड्स ऑफ ॲनिमल्स आहेत, स्पेसीज आहेत. या स्पेसीज व्यवस्थित राहायच्या असेल म्हणजेच बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहायची असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन करावं लागेल. टू कन्झर्व्ह द नॅचरल रिसोर्सेस. नेचरमध्ये जेवढ्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत, तेवढे सगळे आपल्याला जे फॉसिल फ्युएल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस असतील, ते सगळे सेव्ह करण्यासाठी आपण एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन केलं पाहिजे. अँड टू गिव्ह द गुड क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर
पुढच्या जनरेशनला हँडल करता यावं आणि गुड क्वालिटीचं लाईफ आणि सस्टेनेबल फ्युचर म्हणजे त्यांना एवढा बी त्रास होऊ नये की ते हँडलच करू शकत नाहीत. म्हणजे टेम्परेचर वाढलं, एवढं वाढलं नाही पाहिजे की आपण जिवंतच नाही राहायला पाहिजे, राहू नये. असं जर तुम्हाला आज वाटत असेल, तर आपण एन्व्हायर्नमेंटला त्रास दिला पाहिजे. एन्व्हायर्नमेंटला एवढा त्रास द्या, एवढा त्रास द्या, की ग्लोबल वॉर्मिंग सारखे असे प्रॉब्लेम येतील, की येणारे जनरेशन त्या वातावरणामध्ये जिवंतच राहू शकत नाही. मग आपण जर एवढे सेल्फिश असू, तर एन्व्हायर्नमेंटला त्रास देऊ आणि आपण जर नॉलेजचा वापर करू, तर आपण काय करू? एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन करू. काय-काय पॉइंट बघितले मग? इथून बघितलं. टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, टू मेंटेन द बॅलन्स इन द नेचर, टू मेंटेन द क्लीन, पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड अँड प्रोटेक्ट अँड कन्झर्व्ह द बायोडायव्हर्सिटी. पुन्हा सांगता येईल तुम्हाला टू कन्झर्व्ह द नॅचरल रिसोर्सेस आणि शेवटचं टू गिव्ह द गुड क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू द नेक्स्ट जनरेशन. हे असे 6च्या 6 पॉइंट तुम्हाला लिहायचे. अर्ध्या मार्काला 1 पॉइंट प्रमाणे 6 पॉइंटचे तुम्हाला 3 मार्क होते. अतिशय महत्वाचा क्वेश्चन, व्हेरी, 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 व्हेरी इम्पॉर्टंट आहे पहा. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये तो मागचा एक बघितलं, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हे एक बघितलं अँड फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट, तो एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन बघितला. तर व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला मी बाजूला जातो, थोडंसं लिहून घ्या, तुम्ही लगेच लिहून घ्या. हां, लिहिलो का मग? एकदम सोपा पॉइंट आहे. फक्त ॲज इट इज पॉइंट पाठ करायचे तुम्हाला. हे रिलेशन आहे, काही एवढ्या विशेष कन्सेप्ट नाहीत. तर एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन इज अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. फार महत्त्वाचा पॉइंट, सोपा पॉइंट. एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन करणं आपलं हे महत्त्वाची एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जसं आपण बघा, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी काय करतो, आपल्या ब्रेनचा वापर करून आपण आयुष्यामध्ये नेहमी पुढे जात असतो, प्रोग्रेस करत असतो. स्टेप बाय स्टेप आपण असं वर, 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 वर जातोय. पण आपण आपल्या ब्रेनचा वापर यासाठी केला पाहिजे, की आपण एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन केलं पाहिजे. एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली झालं पाहिजे आपण. एन्व्हायर्नमेंटला त्रास न देणारे होता, एन्व्हायर्नमेंटला वाचवणारे आपण झालो पाहिजे. बघा रे, एक किस्सा आहे. एका बिल्डिंगला मोठी आग लागलेली असते आणि आग लागलेली असल्यावर खूप सारे लोक एकत्र जमा होतात आणि बघत बसतात. मग एक चिमणी येते आणि छोटी ती चिमणी तिच्या चोच असते. त्या चोचमध्ये थोडंसं पाणी घेऊन येते आणि त्या आगीवर आणून टाकते. फार मोठ्या बिल्डिंगला आग लागलेली आहे. त्या चिमणीनं छोट्याशा चोचमध्ये किती पाणी बसणार आहे? ती घेऊन येऊन काय करते? ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानं काही फरक पडणार आहे का? मग बरेच लोकं विचारतात चिमणीला, "बाई, एवढ्या मोठ्या बिल्डिंगला आग लागली आणि तू एवढ्या-एवढ्या चोचमध्ये किती पाणी बसणार आहे? आणि तू दिवस-रात्र जरी प्रयत्न करत राहिलीस, तरी सुद्धा तू आग विझवू शकत नाहीस." त्यावेळेस तिनं शांतपणे उत्तर दिलं, की ज्यावेळेस या बिल्डिंग विषयी किंवा या प्रसंगाविषयी इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आग लावणाऱ्यामध्ये नाही, तर आग विझवणाऱ्यामध्ये माझी गणना होईल. चांगलं काम करत असताना तुमचा वाटा अगदी खारीचा असला तरी चालतंय, अगदी 1% बी असलं तर चालतंय. पण 1% का होईना काम चांगल्या कामामध्ये आपला सहभाग नोंदवा. आलं लक्षात? तर एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशनमध्ये आपण आपल्या ब्रेनचा अशा पद्धतीने वापर करूया, की कमीत कमी आपल्या ब्रेनचा वापर करून जसं आपण आयुष्यामध्ये पुढे जातो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे जातो, तसंच आपण जसं पूर्वी एन्व्हायर्नमेंट होतं, तसं ठेवण्याचा प्रयत्न करूया. देअर इज अ इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायर्नमेंट आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अर्थ. तेव्हा अर्थ फॉर्मेशन झालं, आपण म्हणजे ह्युमन सगळ्यात लास्ट आलो. आपण बघितलं त्याच्यामध्ये फर्स्ट लेसनमध्ये ह्युमन इव्होल्यूशन स्टडी केलेलं आहे. मग आपल्याकडे काय आहेत? ह्युमन हॅव्हिंग सम एक्स्ट्रा थिंग्स लाइक इंटेलिजंट, मेमरी अँड इमॅजिनरी एबिलिटी. माणसाकडे काही अशा गोष्टी येतात, तसं इंटेलिजंट असेल म्हणजे त्याच्याकडे दिमाग आहे, मेमरी तो लक्षात ठेवू शकतो आणि इमॅजिन करू शकतो, तो कल्पना करू शकतो, तो काहीतरी प्लॅनिंग करू शकतो. अशा सर्व गोष्टी माणसाकडे एक्स्ट्रा असल्यामुळं तो एन्व्हायर्नमेंट मधल्या नॅचरल रिसोर्सेसचा सगळ्यात जास्त वापर करतोय आणि नॅचरल रिसोर्सेसचा एवढा जास्त वापर करतोय आणि परत त्या एन्व्हायर्नमेंटलाच आपण त्रास देतो आहोत. मग ह्युमनकडे अशा काही एक्स्ट्रा गोष्टी असल्यामुळं, इंटेलिजन्स, मेमरी अँड इमॅजिनेशन असल्यामुळं असं म्हणलं जातंय की ह्युमन हॅव अ इम्पॉर्टंट प्लेस इन एन्व्हायर्नमेंट. ह्युमनकडे काय आहे?
इम्पॉर्टंट प्लेस आहे एन्व्हायरमेंटमध्ये. कारण तो माणूसच एन्व्हायरमेंटला त्रास देऊ शकतो आणि माणूसच एन्व्हायरमेंट दुरुस्त करू शकतो. कळतं एवढं इझी. म्हणून हे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे बघा. ह्युमन हॅव अ इम्पॉर्टंट प्लेस इन एन्व्हायरमेंट. ह्युमन हॅव अ इम्पॉर्टंट प्लेस इन एन्व्हायरमेंट. त्याचा आन्सर काय? ह्युमनकडे काही एक्स्ट्रा गोष्टी येतात, जसं इंटेलिजन्स असेल, मेमरी असेल, इमॅजिनरी ॲबिलिटी असेल. अशा काही एक्स्ट्रा गोष्टी ह्युमनकडे असल्यामुळं ह्युमनला एन्व्हायरमेंटमध्ये इम्पॉर्टंट प्लेस आहे. आपल्याला सांगता येईल ह्युमन युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल. आपण काय केलं? नॅचरल रिसोर्सेसचा एवढा वापर केला, एवढा वापर केला, एवढा वापर केला. कशासाठी? टू अटेम्प्ट द सॅटिस्फॅक्टरी लाईफ. एकदम समाधानकारक जीवन आपल्याला मिळावं आणि आराम मिळावा, ऐशोआराम मिळावा, यासाठी आपण नॅचरल रिसोर्सेसचा एवढा वापर केला, एवढा वापर केलाय. आणि अशा पद्धतीचं पूर्वी असे जंगल राहायचे, फॉरेस्ट राहायचे आणि आपण आता हे नवीन तयार केलंय सिमेंट जंगल असं म्हणूया. आणि एवढा वापर करून आपण काय केलंय, की एन्व्हायर्नमेंटमध्ये जेवढे जमल तेवढे प्रॉब्लेम वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नॅचरल काही ठिकाणी कळत, काही ठिकाणी न कळत, कुठं नॉलेज आहे, कुठं नॉलेजचा एक्स्ट्रा वापर आहे, कुठं निष्काळजीपणा आहे आणि कुठं नॉलेजचा चुकीचा वापर करून आपण एन्व्हायर्नमेंटला काय करत आहोत, त्रासच देत आहोत. म्हणजे जे पूर्वी जशी नॅचरल ब्युटी होती, ती आता राहिली नाही. आपण असं एक नवीनच जग तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये नॅचरल गोष्टीला काही घेणं नाही. सगळं हे आर्टिफिशियल एन्व्हायर्नमेंट आपण तयार केलेलं आहे. मग काय होतंय? बघा रे, ह्युमन हॅव्हिंग अ इम्पोर्टंट रोल टू कन्झर्व्ह अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ अ नेचर. खूप सारे म्हणजे लोकं काय करू शकतात, आपण सगळेजण एकत्र येऊन हे संपूर्ण अर्थ प्लॅनेटच आपण सेव्ह करू शकतो. जनरल पब्लिक अननोन असते, त्यांना काही घेणं-देणं नसतं, की कोणत्या ॲक्टिव्हिटी ह्या हार्मफुल ॲक्टिव्हिटी आहेत आणि कोणत्या ॲक्टिव्हिटी ह्या युजफुल आहेत. अननोइंगली त्यांना माहीत नसताना, कळत-नकळत त्यांच्याकडून चुका होत असतात. तर आपण काय केलं पाहिजे? लोकांनी सर्वांनी मिळूनच स्वतःमध्ये पहिले अवेअरनेस क्रिएट करू, स्वतः समजून घेऊ आणि इतरांना शिकवूया. शिक्षण मी नेहमी म्हणतो, शिक्षण त्याचसाठी आहे. स्वतः समजून घ्या आणि इतरांना समजावा. काय चांगलं, काय वाईट हे जनरल पब्लिकला थोडंसं माहीत नसतं. तिथं नॉलेजचा अभाव असेल, एज्युकेशनचा अभाव असेल. पण नॉलेज आपण घेतलंय, एज्युकेशन आपण घेतलंय. नॉलेज एक पॉवर आहे, अशी पॉवर आहे, की ज्याचा उपयोग करून आपण परत एकदा नॅचरल ब्युटी अजून आणू शकतो. परत एकदा आपण नेचरला कन्झर्वेशन करून परत एकदा नेचरमध्ये जसं पूर्वी वातावरण होतं तसं वातावरण आणू शकतो. पण हे एकट्याचं काम नाही. हे सर्वांनी मिळून हा प्रोजेक्ट हाती घेतला पाहिजे. आलं लक्षात? मग एक तुम्हाला इकडे दिलेलं आहे, की एक व्यक्ती काय करू शकतो? तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पण क्वेशन विचारलाय आणि इकडे दिलेलं आहे, द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. जाधव मोलाई नावाची एक व्यक्ती होते. बघा रे, जाधव मोलाई कोण आहेत? मग इट इज अ हायली केपेबल पर्सन. एक अशी व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती, जे आसाममध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी आसाममध्ये एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये, गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. एक सामान्य व्यक्ती काय करू शकते, आपण थोडंसं पुढे बघणार आहोत. बघा रे, कधी जन्म झाला मग? जाधव मोलाई पेंग यांचा जन्म झालेला आहे 1963 मध्ये आणि ते काय म्हणून काम करत होते? दे वर वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर किंवा फॉरेस्ट ऑफिसर सिन्स द एज ऑफ 16 इयर. आपल्या वयाच्या 16व्या वर्षापासून फॉरेस्ट वर्कर म्हणून ते काम करत होते. अगदी अर्ली एजमध्ये फॉरेस्ट मध्ये काम करत होते. एकदा काय झालं, ब्रह्मपुत्रा नदीला फार मोठा पूर आला आणि पुरामध्ये काय झालं, तिथं झाडं नसल्यामुळं ते सगळं वाहून गेलं. त्याच्यामध्ये बरेच प्लांट्स आले, वाहून गेले आणि असे लार्ज नंबर ऑफ स्नेक्स वॉज डाईड ॲट दॅट टाईम. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यामुळं त्या पुरामध्ये बरेच सापं सुद्धा वाहून गेले. बरेच ॲनिमल्स तिथं वाहून गेले आणि खूप नुकसान झालं आणि जाधव मोलाई पेंग ते त्यावेळेस अतिशय तरुण अवस्थेमध्ये होते. त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की झाडांच्या अभावामुळं खूप साऱ्या जमिनीमध्ये माती पण वाहून गेली, प्लांट्स पण वाहून गेले, ॲनिमल्स पण वाहून गेले. मग त्यांनी ठरवलं, की प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि या सगळ्या झालेल्या गोष्टीवर उपाययोजना म्हणून जाधव मोलाईंनी ठरवलं,
की त्यांनी काय करणार आहेत, बांबू प्लॅन्टलेट्स लावायचे. तर सुरुवातीला त्यांनी ठरवलं आणि प्रोजेक्ट म्हणून सुरुवात केली. 20 बांबू प्लॅन्टलेट्स, 20 बांबूचे झाडं लावली. फक्त 20 बांबूचे झाडं लावले. त्यावेळेस जे फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं, त्यांनी एक प्रोजेक्ट घेतला होता. तो 200 हेक्टरमध्ये, 200 हेक्टर म्हणजे जवळ-जवळ 500 एकर. 1 हेक्टरमध्ये 2.5 एकर असतं. मग 200 हेक्टरमध्ये त्यावेळेसच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने असा प्रोजेक्ट घेतला. त्या प्रोजेक्टमध्ये एक पार्ट म्हणजे कोण होते? जाधव मोलाई पेंग. म्हणजे आपण एक मोठं काही काम करू शकत नाही, ठीक आहे. पण मोठ्या कामामध्ये छोटासा आपला वाटा राहू शकतो. त्यांनी 20 बांबू प्लॅन्टलेट पासून सुरुवात केली आणि 20 बांबू प्लॅन्टलेट झाल्यानंतर तिथं 200 हेक्टर म्हणजे जवळ-जवळ 500 एकरमध्ये एक भला मोठा प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी काम करायला चालू केलं. कोण काम करायला चालू केलं? जाधव मोलाई पेंग. मग काय झालं बघा, जसंही त्यांचं त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम कंप्लीट झालं, त्यांनी तो प्रोजेक्ट सोडून दिला. पण जाधव मोलाई पेंगने सोडून दिलं नाही. बघा, या स्टोरीमध्ये काय शिकलो आतापर्यंत आपण, की सुरुवात जरी छोटी असली, तरी आपलं वर्क हे कंटिन्युअस असलं गरजेचं आहे. मग त्यांनी काय केलं, मोलाई कंट्रिब्युटेड द प्लांटिंग द ट्री इव्हन आफ्टर द कंप्लीशन ऑफ अ प्रोजेक्ट अँड ही इज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्युअस वर्क अँड प्लांटिंग अँड केअरिंग द ट्रीज. फॉरेस्ट का त्यांनी किती तयार केलं बघा, 1360 एकर मध्ये त्यांनी झाडं लावली. म्हणजे काय केलं, 20 बांबू प्लांटलेट्स पासून सुरुवात झाली. पुन्हा 500 एकर मध्ये जे प्लांटलेट्स लावले त्याच्यामध्ये यांनी एक पार्ट होते आणि पूर्ण झाल्यानंतर 1360 एकर मध्ये यांनी बांबूचे प्लांटलेट्स, वेगवेगळे प्लांटलेट्स लावायला सुरुवात केली. मग 1360 म्हणजे एक जंगलच झालं आणि टुडे जसं जंगल इन कोकिलामुख तिकडचं एक डिस्ट्रिक्ट मधलं गाव आहे. त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ की त्यांच्या 30 वर्षाच्या मेहनतीनं एक संपूर्ण फॉरेस्टच तयार झालं. म्हणजे एक व्यक्तीनं काय तयार केलं? संपूर्ण जंगलच तयार केलं. जरी आपल्याला हे ऐकायला अशक्य वाटत असेल, तरी एका व्यक्तीने हे शक्य करून दाखवलंय. त्यांच्या 30 वर्षाच्या मेहनतीचं फळ असं आहे, की त्यांनी एक नवीनच जंगलच तयार केलं. हा एक व्यक्ती काय करू शकत नाही बघा. खूप काही करू शकतं आणि त्यांचं जे हे अनपॅरलल वर्क अँड कंटिन्युअस वर्क असेल, त्यावेळेसचे जे राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते भारतामधला सगळ्यात प्रेस्टिजियस अवॉर्ड त्याचं नाव आहे पद्मश्री आणि असा अवॉर्ड त्यांना मिळाला फॉर द अनपॅरलल वर्क. म्हणजे कोणच असं काम करू शकत नाही अशा कामासाठी किंवा कंटिन्युअस वर्क किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये, पर्यावरण संरक्षणामध्ये त्यांनी जे काम केलं, 30 वर्षाच्या त्या मेहनतीचं फळ त्यांना एकतर जंगल बी तयार झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जो अवॉर्ड मिळाला तो पद्मश्री लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्येच आपण असं काहीतरी काम करूया, की असे पारितोषिक आपल्याला मिळाले पाहिजे. मग काय शिकलो या स्टोरीपासून? तर या स्टोरीपासून आपण हे शिकलो, की आपली सुरुवात जरी छोटी असली आणि वर्क जर आपलं अनपॅरलल असेल, वर्क जर आपलं कंटिन्युअस असेल, तर पाहिजे तो रिझल्ट आपण मिळवू शकतो. हे बघा, अजून हे वाक्य लिहू शकतो आपण. मेनी पीपल कम्स टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. असे खूप सारे दलिंदर लोक एकत्र येतात आणि हे दलिंदर काय करतात? झाडं तोडतात आणि एन्व्हायरमेंटला डिस्ट्रॉय करतात. मेनी पीपल कम्स टुगेदर फॉर डिस्ट्रॉय द फॉरेस्ट बट द सिंगल पर्सन इफ डिटरमाइन ही कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. बघा, खूप सारे लोक एकत्र येऊन फॉरेस्ट डिस्ट्रॉय करू शकतात. बट सिंगल पर्सन, एका व्यक्तीनं इफ डिटरमाइन त्यांनी जर ठरवलं तर ही कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. हे शेवटचं वाक्य तेवढं ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी लिहायचं नाही. ते आसामच्या अशा अशा गावामध्ये जाधव मोलाई पेंग झालं, पेंगचा जन्म झाला, हे झालं, हे सगळं लिहायचं नाही. ही स्टोरी तुम्ही वाचायची. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. आणि या स्टोरीमधून तुम्हाला काय कळालं? तर काय कळालं बघा, मेनी पीपल कम्स टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. खूप सारे लोक एकत्र येऊन फॉरेस्ट डिस्ट्रॉय करू शकतात. बट द सिंगल पर्सन इफ डिटरमाइन ही कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. आलं का लक्षात? किती सोपं आहे बघा. तारे मिळून नष्ट करायला सगळेच येतील, खराब करायला सगळेच येतील, वाईट करायला सगळेच येतील. दलिंदर बोलवले नाहीत तरी पण सगळे गोळा होतील. जर वाईट काम करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल, तर एकट्यानेच सुरुवात करावी लागते बेटा. आणि एकट्यानेच सुरुवात करा आणि असं जसं संपूर्ण ह्याने एक जंगल तयार केलंय, तसं एक आपलं स्वतःचं एक विश्व तयार करूया.
आपलं वर्क हे कंटिन्युअस असलं पाहिजे, आपलं वर्क हे अनपॅरलल असलं पाहिजे. एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा, की तुम्हाला यश एक दिवस तुमच्या पायावर असेल. ओके? ठीक आहे.